कव्हर्स मध्ये लाजवाब फटका. पुन्हा बॉन्डिंग ओव्हर द विकेट. स्लोअर ऑन चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेस पहा अगदी चपल झाला एक्झिक्यूट केलाय. 2 क्षेत्ररक्षक. नमस्कार, मी मनीष पाटील, क्रिकेट समालोचक. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय नव्या आणि ताज्या चर्चासत्र कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट यूट्यूब चॅनल प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. मित्रांनो, ओळख मिळते पण ती ओळख टिपावी लागते आणि तीच ओळख ग्रामीण क्रिकेटची व्यावसायिक क्रिकेटपर्यंत ज्यांनी टिकवली असे कल्याण डोंबिवलीचे सुपरस्टार आज चर्चासत्रात सहभागी झालेले आहेत. मनोजजी जोशी अर्थात पिंट्याजी. पिंट्याजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सर. तुम्ही आज आम्हाला इथपर्यंत बोलवलं. AK स्पोर्ट्सचं सुद्धा आम्ही हार्दिक अभिनंदन करू का त्यांनी आम्हाला तुमच्याबरोबर चर्चा करायची संधी दिली. त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. तुमच्या टेनिस क्रिकेटच्या प्रवासाशी आपण नक्कीच चर्चा करणार आहोत. पण आजकालचं क्रिकेट काय चाललंय किंवा तुमचं दैनंदिन जीवन कसं चालू आहे? दैनंदिन दिवस चांगलंच चालू आहे. सकाळी 7 वाजता मी लवकर उठतो. त्यानंतर आमचा दैनिक जो क्रियाकर्म असतो तो आम्ही करतो आणि त्यानंतर आमचा जो बिझनेस आहे इंटरनेटचा, त्याच्याकडे आमचा फोकस असतं. थोडंसं मुलांकडे वेळ देतो आणि मग जे सकाळ ते रात्रपर्यंत जे चालतं त्या गोष्टी आपल्या दैनिकच्या त्या चालू असतात. क्रिकेट थांबवलंय की क्रिकेट चालू आहे? क्रिकेट थांबवलं पण नाही आहे, कारण क्रिकेट थोडंसं कमी झालं आहे. कारण पूर्वी खूप क्रिकेट खेळलो की बॅट घेतली आणि निघालो, असा क्रिकेट होता की चला. पण आता फॅमिलीज आहे, त्याचप्रमाणे थोडंसं घराकडे पण लक्ष द्यायला लागतं. म्हणजे बऱ्याचशा जबाबदाऱ्या त्या आपल्या आता खांद्यावर आहेत. त्यामुळे क्रिकेटपासून थोडासा लांब झालो आहे. बंद करणार नाही, कारण रक्तातच क्रिकेट आहे. त्यामुळे क्रिकेट कधी बंद नाही. मग ती बॅट कधी घेतली आणि कधी खेळायला निघालात? तर सुरुवातीचा काळ बघितला तेव्हा मी अंडरआर्म क्रिकेटच खेळलो. त्यानंतर मला बरेचसे आमचे क्रिकेटर्स आहेत, त्यांनी मला संधी देत गेले. मग तसा पुढे जात गेलो. क्रिकेट डेव्हलप केला, चांगला खेळ खेळायचा प्रयत्न केला आणि आज इथपर्यंत आहे. तर फास्ट फॉरवर्ड न करता आपण छोट्या छोट्या पॉईंट्सवर चर्चा करूया की पहिली जी टीम होती त्या टीमचं नाव आणि पहिला संघ, तुम्ही जेव्हा त्याचं नाव सांगणार आहात तर पहिल्या संघाचं नाव आणि पहिली स्पर्धा. तर पहिली स्पर्धा तर आता म्हणता येणार नाही, कारण तेव्हा कसं होतं की फिल्डिंगला तरी चान्स भेटला तरी आम्ही फिल्डिंग करायचो आणि असंच होतं की एखाद वेळ फिल्डिंग करायला मिळाली पाहिजे. संघात आपल्यापेक्षा चांगले खेळाडू होते त्या टायमाला. तर त्याच्यामुळे असं नव्हतं की आम्हाला ओपनिंगच भेटेन किंवा बॉलिंग करायला मिळेल. तेव्हा फिल्डिंगसाठी जरी संघात घेतलं तरी ते आमच्यासाठी मोठं होतं. त्यामुळे स्पर्धा आमच्याच इकडची लोकल टुर्नामेंट होती. त्या लोकल टुर्नामेंटमध्ये जेव्हा फिल्डिंग करायला चान्स मिळाला आणि तिथून मग आपला गेम सुधारला आणि मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत गेलो. म्हणजे नवापाडा संघातूनच तुमची सुरुवात झाली? नवापाडा संघातून नाही म्हणता येणार, कारण नवापाडा संघ हा नंतर झाला. मी पूर्वी ओपन क्रिकेटने माझ्या खेळाची सुरुवात केली आणि ओपन क्रिकेटमध्ये जेव्हा जात असताना आमच्या इकडचे जे JBCC जय भोलेनाथ क्रिकेट क्लब होता, मग त्यांच्यातून आमचे म्हणजे माझ्याच वयाचे सर्व खेळाडू होते. त्या खेळाडूंबरोबर मी खेळत तो क्रिकेट पुढे नेली. जय भोलेनाथ क्रिकेट संघाकडे BCCI संघ तुमच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. तर मग पिंट्या, जसा आपण उल्लेख केला की तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी संघामध्ये निवडले गेले होता. मग बॉलिंग किंवा बॅटिंग कधीतरी मिळणार होतीच. मग ती स्पर्धा कोणती ज्या स्पर्धेत तुम्हाला गोलंदाजी किंवा फलंदाजी मिळाली आणि तुम्ही त्या संधीचं सोनं केलं? ओपनची एक स्पर्धा होती वाडेघरच्या मैदानात. वाडेघरच्या मैदानात मला प्रथम चान्स दिला आणि तेव्हा काहीतरी 4 षटकांमध्ये एक 70-80 धावांची गरज होती आणि मी तब्बल त्या सामन्यामध्ये 10 ते 11 षटकार लगावले आणि तेव्हा ओपनचे पण क्रिकेटर्स आलेले, ते पण माझा सामना बघत होते आणि त्या ज्या स्पर्धेने माझ्या खेळाला एक वेगळी कलाटणी मिळाली. मग तिथून मग मी ओपनच्या भल्या मोठ्या संघांमध्ये खेळलो आणि संघामध्ये स्थान देण्यासाठी मंदार तांबे, जे पूर्वी अमृत 11ला खेळायचे, त्यांनी मला मुंबईच्या राहुल 11मध्ये संधी दिली आणि त्यानंतर मी कधी क्रिकेटमध्ये मागे वळून पाहिलं नाही. राहुल सारख्या मोठ्या संघामध्ये वयाच्या 18 ते 19 वय माझं वय असेल त्या टायमाला. म्हणजे ग्रामीण क्रिकेटरमधून जर कुठला पहिला खेळाडू असेल तर तो मी आणि त्याचा मला एक अभिमान सुद्धा आहे की राहुल 11 सारख्या मोठ्या संघामध्ये मला खेळायची संधी मिळाली आणि संधी तर मिळाली, पण मी संधीचं सोनं सुद्धा देखील करून दाखवलं. त्या स्पर्धेमध्ये मी उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस सुद्धा घेऊन दाखवलं आणि राहुल 11ला जेव्हा मी खेळलो
तेव्हा ती स्पर्धा 12 षटकांची होती. पूर्वी आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो लोकं 3 षटकांचे सामने, 4 षटकांचे सामने हे असे सामने व्हायचे. मग तिथे मी सुरुवातीच्या काळात गेलो. ते बघितलं 12 षटकांचे सामने. तेव्हा मला समजलं की प्रोफेशनल क्रिकेट हा जास्ती षटकांचा असतो आणि लोकल क्रिकेट हा असा असतो आणि त्या स्पर्धेत मी खेळलो. चांगला खेळसुद्धा करून दाखवला. चंद्रा सरांचं पण मी अभिनंदन करेन का त्यांनी मला त्या स्पर्धेत खेळायची संधी दिली आणि ती स्पर्धा कर्नाटकमध्ये झाली. जसं तुम्ही उल्लेख केला की सुरुवात जेव्हा केली तेव्हा 3 ते 4 षटकांचे सामने तुम्ही खेळायचात. म्हणजे तुम्हाला अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागायचं. पण जसं तुम्ही राहुल 11 या संघामध्ये पदार्पण केलं तेव्हा 8 ते 12 षटकांचा फॉर्मॅट. मग तोच तुमचा नैसर्गिक खेळ खेळायचा की थोडं टेम्परामेंट तुम्ही बाळगलं त्या फॉर्मॅटमध्ये? तेव्हा मला अमित सर होते, चंद्रा सर, करुणा सर होते. त्यांनी मला एकच सांगितलेलं की तू नवीन प्लेयर्स आहे, संघामध्ये आलाय, तू तुझा नॅचरल गेम खेळ. 10 सामन्यांमध्ये 0 काढ, आम्हाला चालेल. पण आम्हाला ओपनर असा पाहिजे की तो विस्फोटक पाहिजे आणि 10 ते 12 षटकांचे सामने जास्त करून टूर्स लावायचे आणि मुंबईमध्ये जास्त करून 6 ते 8 षटकांचे सामने होते. म्हणून त्यांना आणि त्याच टायमामध्ये पॉवर प्ले आलेला. तर त्यांना पॉवर प्ले फोडणारा फलंदाज पाहिजे होता आणि तो पॉवर प्ले फोडण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि त्यांनी मला पाठबळ दिलं की तुझी जो विस्फोटक फलंदाज आहे, जे नॅचरल फलंदाज आहे तीच कर आणि त्याच खेळी करायचा मी प्रयत्न केला आणि राहुल 11मध्ये माझं स्थान पक्का केलं. MRI बॉलची भीती नव्हती? भीती बघा मला कुठल्या कधी गोलंदाजाची वाटली नाही किंवा बॉलची नाही वाटली. कारण तेव्हा मी जिम्नॅस्टिक पण करायचो, थोडं बॉडी बिल्डिंग पण करायचो. शरीरयष्टी सुद्धा आमची चांगली होती. सकाळचे 3 तास मी जिम करायचो. त्यामुळे ताकद तेव्हा खूप होती. अंगातला रक्त, जोश, जुनून वेगळा होता. वयाच्या 18व्या वर्षी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक जणामध्ये तो जोश असतो, जज्बा असतो आणि त्या ताकदीनुसार प्रत्येक चेंडू हा सीमारेषे पलीकडे मारायचा आहे हाच प्रयत्न असायचा. पॉवर प्ले जास्तीत जास्त फोडायची. मंत्र एकच असायचा की जर तुम्ही षटकार माराल तर तुम्ही लवकर बाद व्हा. पण पॉवर प्लेला जर तुम्ही चौकारांची फलंदाजी कराल तर तुम्ही तुमची इनिंग डेव्हलप कराल आणि चांगला खेळ खेळायचा प्रयत्न कराल. अटॅकिंग क्रिकेट हे जास्त काळ टिकत नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत की जे फक्त अटॅकवर गेले आणि त्यांच्या क्रिकेटची कारकीर्द संपली. तर मग अशी कुठली स्पर्धा होती ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला सांगितलं की नाही, थोडा संयम सुद्धा बाळगायला हवा? अशा स्पर्धा तेव्हा तर मी बोललो, पण मी आज पण हेच बोले, की तुम्ही एक धाव घेण्याचा प्रयत्न तरी करा. प्रत्येक मोठा फटका तुम्हाला विजय देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सिंगल डबल सुद्धा घ्यावे लागतात आणि अशा किती स्पर्धा आहेत बघा. तुम्ही सुद्धा समालोचन करतात. तुम्ही सुद्धा बोलला 6 चेंडू 6 धावांची करा, 6 चेंडू 3 धावांची करा आणि हे सामने गमावले. हे गमावल्याचं कारण काय आहे? का तुमच्याकडे टेम्परामेंटरी नाहीये, तुमच्याकडे संयमता नाहीये. कारण प्रत्येक चेंडू हा तुम्ही सीमारेषा पलीकडे मारायचा प्रयत्न करता. त्यामुळे सिंगल डबल हे अलीकडच्या काळात लुप्त झालेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आलेले नवीन चेंडू. मग आपण त्याच प्रश्नावर पुन्हा एकदा येऊया की तुमचं अटॅकिंग क्रिकेट होतं, पण अशी कुठली स्पर्धा किंवा कुठला सामना ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला सांगितलं की नाही मला सिंगल डबल खेळावं लागेल कारण अटॅकच सर्वस्व नाहीये? ते कसं होतं की हलका बॉल असायचा. कधी-कधी हलका बॉलचे पण क्रिकेट व्हायचे. हलक्या बॉलला म्हणजे सॉफ्ट बॉलला कसं असायचं की 36 बॉलमध्ये 40 धावा व्हायच्या, 41 जास्तीत 45 झाले म्हणजे तो सामना तुम्ही जिंकले. ते असं असायचं. मग असे जेव्हा जे सामने व्हायचे किंवा टेनिस बॉलचे पण सामने असे व्हायचे, की जेव्हा षटकार लवकर जायचा नाही, पूर्वी लवकर जायचं तेव्हा तुम्हाला प्रत्येक बॉल हा बॅटच्या मिरिटवर येऊन खेळायला लागायचा. सिंगल डबल करावं लागायचं आणि अशा स्पर्धा बऱ्याच झाल्या, की ज्याच्यामध्ये आम्ही संयमी खेळी केली आणि संघाला विजय प्राप्त केला. पण तो विजय प्राप्त करताना जी कडवी बॅटिंग करावी लागायची. प्रतिस्पर्धी गोलंदाज पण तुम्हाला माहित होते, की हातभर वळवणारे गोलंदाज असायचे. मॅथलेस सारखे संघामध्ये गोलंदाज हातभर वळवणारे, अमृत सारख्या, बंड्या बॉयज जे एक मातबर संघ होते, PCBC हे सगळं संघामध्ये तेव्हा चॅलेंजिंग असायचं बॅटिंग करणं आणि तेव्हा 36 बॉल 40 मी तरी म्हणेन आताच्या क्रिकेटरला मुश्किल. खूप छान उल्लेख केला. त्याचमुळे त्यावेळेला स्ट्रॅटेजी बदलणं खूप गरजेचं आहे. मीच मॅच फिनिशर आहे हे जर तुम्ही समजलात तर मग तुमचं क्रिकेट जास्त काळ टिकत नाही. किंवा स्ट्रॅटेजी कशाची असायची, की प्रतिस्पर्धी संघामधील खेळाडू असायचे. ते आपल्याला डिसवण्याचा प्रयत्न करायचे. आपल्याला बोलायचं, "अरे ये डोंबोली से आया, ये क्या करेगा? इसको 2 बॉल उधर से डाल दे, ये कीपर के हाथ में खेल देगा, ऊपर का 2 बॉल अपने आप ऊपर चढाएगा और आउट होएगा." म्हणजे हे स्टेजलिंग असायचं. एक संघर्ष असायचा. मग त्याच्यामध्ये कसं मनात आपल्या राग निर्माण व्हायचा, की अरे हा आपल्याला असा बोलतो आणि त्या प्रयत्नात फलंदाज बाद व्हायचा. पण अशा प्रेशरमध्ये सुद्धा आम्ही फलंदाजी केले
बघा मी कुठल्या क्रिकेटरला कमी लेखत नाही किंवा चांगला लेखत नाही, मी असं बोलत नाहीये. फक्त त्या टायमाचा तो पिरियड होता. त्या टायमाच्या मी तुम्हाला गोष्ट सांगतो. जर तुम्ही तेव्हा स्वतःवर संयम ठेवला, तर तुम्ही चांगला क्रिकेट खेळायचे. आणि आत्ताचे क्रिकेटर जर तुम्ही जसं स्ट्रेचिंग कराल किंवा त्यांना डिसवण्याचा प्रयत्न कराल, मग ते तुमच्यावर मारायच्या पर्यंत येणार किंवा हे करा. त्यामुळे आत्ताच्या प्लेयरला हा क्रिकेट सहजासहजी खेळणं सोपं नाहीये. कारण प्रत्येकाला कारण याच्या मागे आले ते YouTube. YouTubeमुळे तुम्ही रातोरात आसमानावर जाता आणि जेव्हा तुम्ही आसमानावर जाता, तेव्हा तुमच्याबद्दल जर कोण वाईट बोललं, तर ते तुम्हाला खपत नाही. आणि तेच खपवण्याची जर ताकद जर कुठल्या प्लेयरमध्ये असेल, तर मग तो खरा प्लेयर असतो. स्लेजिंग आपण हा उल्लेख केला, की त्यावेळेला दिवसण्याचा प्रयत्न खेळाडू करायचे. तर काही खेळाडूची नावं आम्हाला ऐकायला आवडतील, की ते स्लेजिंग करण्यासाठीच ओळखले जायचे. हां. तर मी सांगू अविनाश जाधव सर आहेत. ते नेहमीच म्हणजे आता पिचवर बॅटिंगला आलो, तर मग ते लगेच बोलायचे, की "अरे माझ्या डोक्यावरून मारला तर तुला 6." म्हणजे असं बोलायचे आणि तेव्हा बॉल पण तसे होते. किंवा आपले चंद्रा सर आहेत. असे बरेचसे खेळाडू आहेत. आजच्या तारखेत मी तर बोलेन एकच प्लेयर असेल तर ओमकार देसाई. मी मानेन. कारण ओमकार देसाई कसा आहे, आज म्हणजे जे पूर्वी लोकांनी केलं, तो करण्यामध्ये तो एकच आहे, की आज पण प्रतिस्पर्धी संघाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलणारा प्लेयर आहे. त्याच्यामुळे असे प्लेयर आता व्हावेत, अजून व्हावेत. कारण जर तुम्ही स्लेजिंग करणार नाही, तुम्ही कोणाला डिसवण्याचा प्रयत्न करणार नाही, तर तुम्ही सामना जिंकणार नाही. आणि स्लेजिंग करा, पण त्यानंतर सामना संपल्यानंतर तुमची मैत्री पण तशीच ठेवा. म्हणजेच ओमकार देसाई यांचा उल्लेख पिंट्या दादांनी केला, की स्लेजिंगचा वारसा, ती लेगसी ओमकार देसाई कंटिन्यू करत आहे. ते लिमिटेशन पाहिजे आणि ते लिमिटेशन ओमकार देसाईंनी बऱ्यापैकी जोपासलेलं आहे. तुम्ही राहुल 11 या संघामध्ये आलात, तर तुम्ही कोणत्या फलंदाजाला रिप्लेस केलं राहुल 11च्या? राहुल 11चे तर मी म्हणेन तर अमित सरांना. कारण अमित सरांकडे सर्व स्ट्रोक होते. तुम्ही बोलाल तर कव्हरचा स्ट्रोक होता, पॉइंट होता, लेट कट होता, स्वीप होता, पॅडल स्वीप, कव्हर पॉइंट म्हणजे कुठले फटके नव्हते. स्विच हिटर मी तर म्हणेन अमित कोलतकर सरांनीच आणला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण किती लांब षटकार असून द्या, जेव्हा लेफ्ट हँडेड फलंदाज कमी असायचे, तेव्हा चंद्रा सर जास्ती करून अमित कोलतकर किंवा मला बोलायचे, की आपल्याला डावखरे हाताने फलंदाजी आपल्याकडे नाहीये, तर तुम्हाला आता रिव्हर्स स्विचचे फटके जास्ती मारावे लागतील. आणि त्यामुळे अमित सर एक टॅलेंटेड म्हणजे मी तर बोलेन गॉड क्रिकेटर आपले उमेश मांजरेकर सर. त्यानंतर जर क्रिकेटचे सर्व स्ट्रोक जर असतील, संतू सर आणि उमेश मांजरेकर सरांनंतर, तर ते अमित कोलतकर सरांकडे. म्हणजे तुम्ही अमित गोलतकर सरांना फॉलो करतायत. पण माझा प्रश्न असा आहे, की तुम्ही राहुल 11 या संघामध्ये आल्यानंतर कुठल्या फलंदाजाची जागा तुम्ही घेतली? म्हणजे जागा तुम्ही खेचली? बघा, जागा मी कोणाची घेतली नाही, कारण माझ्यापेक्षा ते सर्वच सीनियर होते. मी तर त्यांच्या आसपास पण नाहीये. एक मला संधी मिळाली, कारण मी लांब-लांब षटकार मारत होतो, स्विच हिट चांगला खेळत होतो. त्यामुळे जागा मिळाली आणि अमित सरांनी पण वेळोवेळी जेव्हा असं वाटलं, तेव्हा त्यांनी मला ओपनिंगसाठी पण चान्स दिला. त्याच्यामुळे मी कुठल्या फलंदाजी जागा खाऊ शकत नाही. भरत लोहार सर पण होते, ते सुद्धा चांगले फलंदाजी करायचे. त्याच्यामुळे या 2 फलंदाजाची जागा घेणं, मी तेवढा मोठा फलंदाज आत्ता पण नाही आणि तेव्हा पण नव्हतो. पण त्यांच्याबरोबर मला खेळायला मिळालं, त्यांच्याबरोबर ओपनिंग करायला मिळाली, हेच मी माझं भाग्य समजतो. तुम्ही लांबलचक षटकार खेचण्यासाठी ओळखले जाता. हां. तर असं कुठलं मैदान आहे, ते मैदान तुम्ही गाजवून ठेवलं आणि सर्वात लांबलचक षटकार तुमच्या कारकिर्दीतला तुम्ही खेचला? तर तुम्हाला सांगतो सर्वात लांब षटकार तर मी नाही मारलाय, पण मी अमृत 11 मध्ये खेळत असताना सतीश दुळे सर होते, जे म्हणजे सतीश दुळे आमच्या टीममध्ये होता. नंतर मी राहुल नंतर अमृत 11 मध्ये खेळलो. त्याने चेंबूरच्या मैदानामध्ये अगेन्स्ट द विंड 6 मारला होता. तो आजही म्हणजे जे पूर्वीचे क्रिकेट खेळले असतील, कोणालाही विचारा, ते तुम्हाला सांगते सतीश दुळे आणि एक नरेश चावला पापे. या 2 फलंदाजांनी त्यांनी राईट हँडेडने 6 मारलेला आणि यांनी लेफ्ट हँड खेळत असताना 6 मारले. हे 2 षटकार आजपर्यंतच्या टेनिस क्रिकेटमधले सर्वात लांब षटकार आहेत. आणि मी षटकार मारले, पण कधी मोजमाप केला नाही. पण कुठल्याही आणि आजपर्यंत सर्व मैदानावर मी षटकार मारले. असं कुठलाही मैदान नाहीये, की त्या मैदानावर मी षटकार मारला नाही. पण हे 2 जे षटकार आहे, माझे मी नाही म्हणत, या 2 फलंदाज जे षटकार आहेत, ते आजपर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये कोणी मारले नाही. त्या काळातली 30 सुद्धा आजच्या 50 सारखी आहे. म्हणजे त्यावेळेला बॉल ट्रॅव्हलला व्हायचा आणि फलंदाजांच्या कामगिरीचा टस लागायचा आणि याच 30 सुद्धा 50 पेक्षा कमी नव्हती आणि त्यातल्या त्यात पार्टनरशिप.
तर पार्टनरशिप देखील एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे रेगासाठी. बरोबर, चांगला प्रश्न केला तुम्ही. मी जेव्हा राहुल आम्ही खेळत होतो, तेव्हा राहुल प्लेयर थोडे कमी होते, अमृत 11चे थोडे कमी होते. तर आम्ही कंबाईंड करून ती स्पर्धा खेळलो. ती पण ते संजय, अंकल, स्मृती ते आज आपल्यात नाहीये. त्यांच्या स्पर्धा तुम्ही सुद्धा कव्हर करतात, तुम्ही सुद्धा तिथे समालोचन करतात. तर ती स्पर्धा जेव्हा व्हायची, ती एक मानाची प्रचिती स्पर्धा असायची आणि तेव्हा सेमीफायनलची लढत होती. आम्ही आधीच मॅथलेसवाल्यांना डिपेंड केला, त्यांना हरवलं आणि त्यानंतर आमची कडवी झुंज लागली ती गुजरातवाल्यांवर आणि गुजरातमध्ये नाझीम गुल्ली तुम्ही पाहतात, भारतातील सुपरस्टार गोलंदाज म्हणजे फिरकीपटू, फिरकीचा जादूगार. जर कोणाचं पहिलं नाव येईल तर आपलं नजीम. नाझीम गुल्ली सरांचं. तर नाझीम गुल्ली सर आणि त्याचबरोबर गुजरातचे एक भेदक मारा होता. त्यांनी आम्हाला 6 षटकांमध्ये तब्बल 100 धावा दिलेल्या. 101, 102 धावांचं आम्हाला टार्गेट होतं. पण तेव्हा अमित कुलतकर सर आणि मी फलंदाजीला गेलो आणि त्या धावा म्हणजे राहुल 11ची ओळख काय असते ती दाखवली आणि 4 षटकांमध्ये तो सामना आम्ही फिनिश केला. म्हणजे राहुल 11 या संघात खेळत असताना सुरुवातीच्या फलंदाजांना जास्तीत जास्त संधी मिळायची आणि खालच्या फलंदाजांचं टेन्शन दूर. फलंदाजी बघा, चंद्रा सरांचा कसा असा त्यांचा माइंडसेट कॅप्टन होते ते. ते कधी असं विचार नाही करायचे, की आज अमित कुलतकरच चालेल, आज पिंट्याच चालेल किंवा आज भरत सर चालते. त्यांच्या माइंडमध्ये तसा गेम कधीच नसायचा. ते काय करायचे, की बघायचे आज गोलंदाज कोण आहे, लेग स्पिनला कोण चांगली फलंदाजी करतो किंवा फास्टरला कोण. मग त्या पद्धतीने ते फलंदाज रोटेट करायचे. मग कधी चान्स मला असायचा, तर कधी अमित सरांना किंवा भरत सरांना, म्हणजे फलंदाजी कधी रोटेट करायचे आणि ज्याला ज्याला जे जिम्मेदारी आहे त्या जिम्मेदारीने प्रत्येक जणांनी खेळ केला आणि चांगला खेळ करून दाखवला. जसं तुम्ही उल्लेख केला की तुमचा स्वभाव हा विनोदी आहे, तर मग असा कुठला विनोदी किस्सा तुमच्या बाबतीत जो घडलाय प्रेक्षकांना ऐकायला आवडेल? तर आम्ही पनवेलला क्रिकेट खेळायला गेलेलो. मी, प्रमोद म्हात्रे, निलेश म्हात्रे, सागावचा आमचा बाळू म्हात्रे, ज्यात आपल्यात नाहीये. म्हणजे आम्ही ग्रामीणची पूर्ण टीम केली आणि खेळायला गेलो आणि नवीनच आपले दशरथ सर समालोचन करत होते. तर मी ओपनिंगला त्या दिवशी प्रमोद म्हात्रे जाणार होते, आमचे लेजंड क्रिकेटर आहेत. ते ओपनिंगला जाणार होते. तर मी प्रमोद म्हात्रेला पहिलेच म्हटलं, की प्रमोद बघ पम्या, कॉमेंटेटर एकदम डेंजर आहे. दशरथ सर पहिल्या चेंडूवर आऊट झाले तर काही बोलतात, तर जरा पहिल्या बॉलवर आऊट होऊ नको. म्हणजे मी असं त्याला बोललो. तर पिट्या एवढे वर्ष मी क्रिकेट खेळलोय, तर काय मी आऊट होईन का असं तसा. तर त्या सामन्यात प्रमोद म्हात्रे पहिल्या चेंडूवर आऊट झाले. त्यात दशरथ सरांनी तो डायलॉग म्हटला, ते तुम्हाला पण माहिती आहे, की पहिली पदवती, पहिली दक्कर, पहिले आवतच. तर त्या गोष्टीवर आम्ही एवढं हसलो ना, की म्हणजे मी सामना सुरू व्हायच्या आधीच म्हटलं होतं आणि ती गोष्ट तशी झाली आणि त्याच्यामुळे मग त्या विरोधावर आम्ही म्हणजे सामना संपल्यानंतर ते घरी येईपर्यंत ना आमचा तोच विरोध होता. असं बघा, या जुन्या आठवणी नेहमीच तुम्हाला ताजं करतात आणि तुम्हाला त्या भावविश्वात घेऊन जातात आणि तीच आठवण पिंट्या दादांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. पिंट्या दादा, आताच्या क्रिकेटबद्दल काय सांगशील? कसं चाललंय? तुम्हाला काय वाटते? काय फरक जाणवतो जुनं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट? क्रिकेटने आता जे उंच भरारे घेतले खरंच खूप म्हणजे जे प्लेयर्स होते, की पूर्वी जे प्लेयर्स असायचे, की त्यांना मानधन म्हणजे कमी मिळायचं किंवा नोकरी करून क्रिकेट खेळायला लागायचं किंवा तेव्हा तुम्हाला माहिती आहे, मी एक आपला क्रिकेटच्या म्हणजे दुनियादारी कसा शब्द तुम्ही ठेवलाय, तशाच त्या भाषेमध्ये मी एक बोलतो, की वाटणी. बरोबर. ती वाटणी सुद्धा फार माफक असायची. म्हणजे त्याच्याने कुठल्याही गोष्टी सक्सेसफुली व्हायच्या नाहीयेत. जे क्रिकेटर्स होते त्यांनी जॉब्स केले, त्यामुळे ते क्रिकेटमध्ये टिकून राहिले आणि जॉब्स पण केला. त्याच्यामुळे त्याच व्यवस्थित याचे बरेच क्रिकेटर तुम्ही बघतात, की ते थोडे आता सध्या बॅकफुटला आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे की टेनिस क्रिकेटमध्ये नसलेला पैसा, तो पूर्वी नव्हता. आणि आत्ताचं क्रिकेटर असं आहे, मी तर एकच म्हणेन, कुठलाही क्रिकेटर असू दे, प्रामाणिक खेळ खेळा. तुमचे स्वप्न हा टेनिस क्रिकेटच पूर्ण करा. व्हेरी गुड. खूप चांगला संदेश तरुणांना दिलेला आहे, की तुम्ही प्रामाणिक क्रिकेट खेळा. पैसे कमी मिळतील, मानधन कमी मिळतील, पण जर तुमच्याकडे टॅलेंट आहे तर टेनिस बॉल विश्वाला तुमची गरज आहे. शिस्त खूप महत्त्वाची आहे आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटला शिस्त लावलेली आहे. तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनबद्दल काय सांगाल? बघा, मी तर सर्वप्रथम तुमच्या प्रश्नाचं स्वीकारतो, कारण एक चांगला प्रश्न केला, की शिस्त. शिस्त तुमच्याकडे डिसिप्लिन हे असणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि ही डिसिप्लिन लावली आमचे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विनोददादा पाटील
तुमच्या परिचय ते देत, तुम्ही त्या स्पर्धेमध्ये समालोचन करता, तुम्ही त्यांचे स्ट्रिक आणि त्यांची जी शिस्त आहे ती तुम्ही स्वतः अनुभवलेली आहे आणि त्याचा फायदा एवढा झालेला आहे, की असं नाहीये की स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकच, SSCC ट्रॉफी ही सुद्धा मानाची स्पर्धा आहे, खार्डी चषक मानाची स्पर्धा आहे, निळजे वर्ल्ड कप जो आमच्या ग्रामीण विभागात होतो, ते मानाच्या ज्या स्पर्धा आहेत तिथे दिवसभरात तब्बल 9 सामने कव्हर होण्याचा विक्रम आजपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्येच आहे. ग्रेट, ग्रेट. असं. म्हणजे शिस्त जर राखली, 8:45 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला, तर मग 5-5 षटकांचे 9 सामने होतात. 8:45ला तुमचा बॉल पडतो म्हणजे पडतोच, कारण ही शिस्त आहे. केव्हा कोणाला समजतं की अरे स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक आहे. मी तरी सांगेन आमच्या कल्याण डोंबिवलीमधल्या कुठल्याही खेळाडूला रात्रभर झोप येत नाही. कारण त्यांना माहिती आहे, जर असं नाहीये की निळजे वर्ल्ड कप पण आहे, SSCC ट्रॉफी या ज्या मानाच्या स्पर्धा आहेत या 4 स्पर्धेला जर पोहोचलो नाही, तर आपल्याला पॅनलाइज तर होतोच आपण. पण आपलं जे नाव आहे, जे आपण कमवलेलं आहे, ते कुठेतरी कमी होतं. म्हणून या असोसिएशनचा मी नेहमीच आदर करेन, की मी कल्याण डोंबिवली असोसिएशनमध्ये आहे, याचा मला नेहमीच आदर राहील. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेत मला समालोचनात संधी मिळाली. तसेच SSCC या स्पर्धेत सुद्धा मला संधी मिळाली आणि जो ही स्पर्धा विशाल म्हात्रे यांची VCC उसरगडची किंग्स ट्रॉफी, तिकडे सुद्धा माझा कॉल टाईम 8:15 ते 8:30चा असायचा आणि मला फार लागायचा आणि खरंच त्या ठिकाणी 8:45 वाजता 9 वाजता पहिला बॉल पडतो, तर ही शिस्त तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करते आणि खरंच त्याबद्दल ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हणावं तितकं कौतुक कमी आहे. नाईट क्रिकेट स्पर्धा सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहे वेळेबद्दलच्या. म्हणजे नाईट क्रिकेट असं नाही की 8-9 वाजता सुरू व्हायला पाहिजे, त्या देखील वेळेवर सुरू होतात. टायगर चषक आपण पाहिलं तर तिकडे वेळेवर रजनी क्रिकेट स्पर्धा सुरू होतात. तर जो नियम डे क्रिकेटला आहे तोच नियम नाईट क्रिकेटला. नाही, नाईट क्रिकेट्समध्ये थोडासा विलंब होतो. का होतो? कारण बरेचसे खेळाडू असतात, ते डेला खेळून आलेले असतात. त्यामुळे फायनलपर्यंत पोहोचणं, प्राइज डिस्ट्रिब्युशन होणं, नंतर तिथून त्यात कुठल्या-कुठल्या संघाचा असतो, की लगेच पहिला नंबर. म्हणजे आता कसं झालंय, की लॉट्स पद्धतीच्या सिस्टम आले. त्याच्यामुळे तुमचं लॉट्स आधीच एक 5 ते 4 दिवसा पहिले झालेले असतात किंवा आठवड्याभर आधी. त्यामुळे सामना लागलेला तुम्हाला तर खेळणं बंधनकारक असतं. त्यामुळे नाईट स्पर्धा आहेत. मी तरी म्हणेन लवकरच 7 वाजता तुम्ही चालू नका करू. जेणेकरून 9 वाजता करा. कुठेतरी सामने 6-7 वाजता संपतात आणि मग त्यानंतर 1 ते 2 तास ट्रॅव्हलिंगला जातात. 9 वाजता तुम्ही सामने चालू करा. फक्त माझं एकच म्हणणं आहे, की त्याच्यामध्ये तुमचे जे इव्हेंट्स होतात किंवा हे होतात, तिथे थोडा आवर घाला. म्हणजे ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या जर तुम्ही कंट्रोलमध्ये केल्या, तर सामने वेळेवर होते. कारण एक सामना तुम्ही 40 ते 45 मिनिटांमध्ये कव्हर करतात. त्यामुळे रजनी क्रिकेट हे व्हायला पाहिजेत. कारण रजनी क्रिकेट बघण्यात हा वेगळा आनंद असतो, खास करून प्रेक्षकांना असतो. कारण उन्हाचा त्रास झेलायला लागत नाही. आता तर YouTube आलंय, त्यामुळे सर्व YouTubeलाच बघतात आणि AK स्पोर्ट्स हा एक अजून आता मार्केटमध्ये आलाय. तुमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशीच आहेत. तर आम्ही बोलत नाही. पण एक लक्षात ठेवा, रजनी क्रिकेटला प्रेक्षकांची पसंती जास्त असते. पिंट्या दादांचं क्रिकेट का सुटलं? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला या गोष्टीचं वाईट सुद्धा आज वाटतंय, की माझा क्रिकेट का सुटला आणि मी का ओपन क्रिकेट बंद केला? हे सर्वात माझ्या लाईफमधला महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आज मला विचारलाय आणि माझ्या म्हणजे जे फ्रेंड्स आहेत, माझे जे फॉलोअर्स आहेत किंवा कोणी माझे जे क्रिकेट मला बघत होते, मला आज पण मला तेच बोलतात, "ए तू जरा का सोडला क्रिकेट?" तर त्याचं मी आता तुम्हाला उत्तर देऊ. म्हणजे रिअल फॅक्ट सांगतो, क्रिकेटचा रिअल फॅक्ट सांगतो. कोणाचं मन दुखवायचा प्रयत्न नाही याच्यात किंवा कोणाला कमी लेखून असं काहीच नाहीये. रिअल फॅक्ट आहे. मी जेव्हा मुंबईमध्ये खेळत होतो, प्रोफेशनल क्रिकेट खेळत होतो. प्रोफेशनल क्रिकेट खेळायला जायचो. आम्ही 1 लाखाची स्पर्धा खेळायचो. सर्व स्पर्धा होऊन बघा, त्याच्यात काय घडामोडी घडतात तुम्हाला सुद्धा माहिती आहे. सर्व करून हातात म्हणजे आमच्या 300 ते 400 रुपये यायचे आणि म्हणजे एवढी मोठी लाखाची 2 लाखाची स्पर्धा आपण खेळतो. आणि त्याच काळामध्ये ग्रामीण क्रिकेटचा उगम झालेला म्हणजे उदय झालेला. ग्रामीण क्रिकेट तेव्हा तेवढा कमी होता पूर्वी. पण तेव्हा ग्रामीण क्रिकेटने फ्लो घेतला आणि त्याच्यामुळे काय झालं, मग मुंबईला यायला आम्ही कंटाळा करायचो आणि प्रत्येक वेळी काय असायचं 4 टीम म्हणजे राहुल, अमृत, मॅथलेस, बंड्या बॉईज, प्रेसी. तेव्हा कसं होतं 16च्या गटामध्ये 12चा लॉट हा लोकल टीमाचा असायचा आणि 4 आमच्या टीमांचा असायचा. त्याच्यामुळे कसं असायचं, की रोज यायचं या संघाबरोबर खेळायचं, रोज यायचं या संघाबरोबर खेळायचं, त्या संघाला बीट करायचं, त्या संघाला हे करायचं. आणि तेव्हा क्रिकेटर्सची व्हॅल्यू एवढी नव्हती. बघा आम्ही टूरला जायचो, म्हणजे रिअल फॅक्ट सांगतो. टूरला जेव्हा जायचो ट्रेनच्या खाली जेव्हा जनरल डब्यामध्ये आताचे प्लेयर्स प्लेनच्या तिकीट शिवाय कुठे हे
ट्रॅव्हलिंग करत नाही. एक चांगला त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार झालाय. खरंच टेनिस क्रिकेटने या बाबतीत डेव्हलपमेंट केलंय ना, याच्यापासून टेनिस क्रिकेट आणि ज्याला कोणी ते सपोर्ट केलाय त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. कारण पूर्वी ते ट्रेनची सीट पकडा, आधीच दादरला जाऊन बसा, म्हणजे असा क्रिकेट आम्ही खेळलो. त्याच्यामुळे काय झालं नंतर ग्रामीण क्रिकेट आलं आणि ग्रामीण क्रिकेट आला. ग्रामीण क्रिकेट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. षटकारावर पैसे किंवा मोठे-मोठे प्राइज, कार, बाईक म्हणजे तेव्हा ग्रामीण क्रिकेटमध्ये पैसा खूप आला. हं. त्याच्यामुळे मग काय झालं, गावासाठी खेळपिट्या तू कुठे दिसत नाही, गावासाठी खेळ. आणि मी तरी म्हणेन की मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारली त्यानंतर आणि ग्रामीण क्रिकेट ओळख. ग्रामीण क्रिकेटने मला खूप दिलं. मला बाईक्स दिल्या, फोर व्हीलर दिल्या, म्हणजे ओळख खूप दिली, सर्व खूप दिलं. पण जो माझा प्रोफेशनल क्रिकेट होता, तो क्रिकेट सुटला ना, त्याच्याबद्दल आज पण माझ्या मनात वाईट वाटतं आणि माझी आई सुद्धा हेच बोलते, "तू मुंबईत खेळत होता, मला आवडायचा, इथे खेळतो, मला आवडत." गाव शेवटी गाव बसतं आणि जर तुमच्याकडे चांगला खेळ आहे, तर मग तो भाव सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि कदाचित त्याचमुळे गावाच्या निष्ठेसाठी तुम्ही गावात खेळलात नवापणासाठी आणि जसं तुम्ही नवापणा संघासाठी एंट्री केली, तर त्यानंतर मग तो कामगिरीचा ग्रास उंच गेला नवापणाचा? जेव्हा मी ग्रामीणमध्ये आम्ही एंट्री केली आणि ग्रामीणमध्ये एंट्री करत असताना आम्ही म्हणजे आमच्या प्रत्येक खेळाडूने ₹500-500 काढले. ते काय बोलले, "पिंट्या दादा तू आमच्यामध्ये खेळ, आपलं गावाचं नाव करू." आम्ही आम्ही काढले आणि आम्ही पहिली स्पर्धा सोनारपाड्याला फायनलमध्ये आम्ही हारलो. म्हणजे फायनलपर्यंत पोहोचलो. पण त्यानंतर माझ्या संघाने आणि मी कुठेच वळून बघितलं नाही. तब्बल 15-15, 20-20 फायनल आम्ही मारायचो. तेव्हा YouTube नव्हता म्हणून काउंटिंग नाही करत बसायचो, की यावर्षी मी 18 कप जिंकले किंवा मी 25 ट्रॉफी जिंकल्या. आता काय नाही, YouTubeला सहज लगेच समजतं, की कुठल्या संघाने किती ट्रॉफी जिंकल्या. तेव्हा म्हणजे प्रत्येक वर्षाला 15, 20-20, 25 म्हणजे जशा जमेल तशा ट्रॉफ्या मारत गेलो. नवापाड्याचं नाव म्हणजे पूर्ण रायगड परिसर, भिवंडी परिसर म्हणजे मी केलं. नाही असं नाही. माझ्या संघाने पण मला चांगली साथ दिली आणि नवापाड्याला एक वेगळी ओळख सुद्धा निर्माण करून दिली. त्यानंतर त्या स्पर्धेमध्ये नीलजे वर्ल्ड कप असेल, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक असेल, या सर्व मानाच्या स्पर्धा आहे, SSSC ट्रॉफी, या सर्व स्पर्धा आम्ही लाईनीत जिंकत गेलो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा आपण उल्लेख केला. सर्व पर्व तुम्ही खेळला? कृष्णा सातपुते सर, एक उमेश मांजरेकर सर आणि आत्ताच्या तारखेत आमचा केतन म्हात्रे. या तिन्ही खेळाडूंबरोबर मी खेळलोय ना क्रिकेट, त्यांच्या बरोबर खेळलो, त्यांच्यावर सलामी केली. म्हणजे माझा मी भाग्य समजलं, की मी जुना क्रिकेट पण खेळलो, मी मधला क्रिकेट पण खेळलो आणि मी चालू असणारा क्रिकेट म्हणजे या तिन्ही खेळाडूंबरोबर खेळलो. त्यामुळे मला अभिमान आहे. कृष्णाबरोबर माझी पहिली ओळख बागेवाडीलाच झाली. त्यानंतर इंद्रजित गुजर, ते कराडचे आमचे पॅकर्स असायचे. तेव्हा मी, उमेश मांजरेकर सर आणि कृष्णा सातपुते, तेव्हा आम्ही एकत्र त्यांच्याबरोबर मी खेळलो. बिंगममध्ये खेळलो. कोल्हापूरचे किरण कतकर आहेत, ते सुद्धा आम्हाला बोलवायचे. म्हणजे या सर्व खेळाडूंबरोबर मी क्रिकेट खेळलो आणि चांगला क्रिकेट खेळलो. समाधानी आहात तुमच्या क्रिकेटच्या कारकिर्दीवर? समाधानी आहे. कृष्णा सातपुते सर पण डोंबिवलीत आले तर माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. उमेश मांजरेकर सर, केतन म्हणजे सर्वच येऊन गेले. क्रिकेटमध्ये समाधानी खूप आहे. क्रिकेटने मला भरपूर काही दिलंय. क्रिकेटची सेवा सुद्धा केली आणि क्रिकेटसाठी मी आयुष्यभर क्रिकेटवर प्रेम करेन. जर पहिलं प्रेम तुम्ही मला विचाराल तर माझं पहिलं प्रेम क्रिकेटच असतं. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, क्रिकेटच्या या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय कमवलत आणि काय गमावलत? क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये मी खूप कमवलं. मी तुम्हाला म्हणजे खरा रिअल फॅक्ट सांगतो, की जी वाटणी यायची, आमचा डब्बा असायचा किंवा बँक अकाउंट असायचे, मी त्याच्यात जमा-जमा करत गेलो. मी क्रिकेटने मला एवढं दिलं, की मी माझं स्वतःचं घर बांधलं. मी टी-शर्ट्स, बॅट्स यासुद्धा मी विकल्या क्रिकेटमध्ये. पण जो पैसा मिळाला, त्याचा मी चांगला उपयोग केला. मी कधीच व्यसनी गेलो नाही, कधी कुठल्याच गोष्टीच्या आहारी गेलो नाही आणि माझ्या यंगस्टरला सुद्धा हाच एक सल्ला असेल, की तुम्ही कधीच व्यसनीच्या आहारी जाऊ नका आणि सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्हाला घाम गाळायचाच असेल, तर मैदानामध्ये गाळा. हे ऑनलाईन रमीज आणि हे जे क्रिकेट आहे, ऑनलाईनचं जे आता ते सट्टेबाजी आहे, याच्यापासून तुम्ही दूर राहा. हे झाली तुमची कमाई. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये काय गमावलत? की मी लग्न खूप लेट केला. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ती गोष्ट आहे. कारण जेव्हा लग्न तुम्ही वेळेवर करता, त्या पुढच्या गोष्टी बरोबर होतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की मी क्रिकेटमधून खेळत असताना नुसतं क्रिकेट, 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 बॅट घेतली क्रिकेट, हे घेतली क्रिकेट. त्यामुळे लग्न थोडं लेट केलं आणि गमावलं एक गोष्ट अशी आहे, की मी ओपन क्रिकेट सोडला. हे माझ्यासाठी शेवटपर्यंत सर्वात
गमावलेल्यासारखाच राहील. बाकी मी सर्व कमवलंय क्रिकेट. कसं वाटलं या पॉडकास्टमध्ये येऊन स्वतःला तुम्ही व्यक्त केलं? अजून तुम्हाला काय बोलायचं आहे? काय राहून गेलं असेल, माझं विचारायचं, तुम्ही बोलू शकता. नाही बघा, तुम्ही मला संधी दिली इथपर्यंत यायची आणि एके स्पोर्ट्सचं तर मी अमोल भोईर आणि विजय वैद्य साहेबांचा तर मी मनापासून आभार व्यक्त करेन की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि ते तुम्ही आज इव्हेंट चालू केला एके स्पोर्ट्स इव्हेंट, याला माझ्या भरभरून शुभेच्छा असतील. कारण आपला कुठलाही व्यक्ती जर पुढे जात असेल त्याला कधी पण प्रोत्साहन द्या, त्याच्या पाठीशी राहा. आणि प्रत्येक व्यक्तींना मी सांगेन, प्रत्येक क्रिकेटरना सांगेन आणि क्रिकेटरच्या बाबतीत मी एकच म्हणेन की प्रामाणिक खेळ खेळा. आत्ताचा टेनिस क्रिकेट कुठल्याही परिस्थितीत कमी राहिलेला नाहीये, मोठा क्रिकेट राहिलेला आहे. आणि एक म्हणजे मला बोलायचं आहे क्रिकेटमध्ये, तर मी खरं सांगेन, माझे वडील जे आता नाही आहेत, मी फार छोटा होतो जेव्हा वारलो तेव्हाच माझे वडील नव्हते. म्हणजे एक 18, 17, 16व्या वर्षी माझ्या वडीलचं निधन झालं. त्यानंतर मी क्रिकेटला सुरुवात केली. एक माझे वडील स्वर्गीय पंढरीनाथ जोशी, त्याचप्रमाणे आज आपल्यात नाही आहेत SSCC ट्रॉफीचे प्रमुख आमचे शिवाजीदादा शेलार, हे सुद्धा आपल्यात नाही आहेत. आणि जे आहेत ज्यांना मी कधी माझा आदर्श मानत आलो आहे, सुखदेव काका म्हात्रे तुमच्या परिचयाचे आहेत, तुम्हाला माहिती आहे. तर मी या 3 व्यक्तींनाच क्रिकेटमध्ये कधी पण मोठा समजलो आहे आणि त्यांना मानलं आहे. कारण त्यांच्याकडे असलेली शिस्त, त्यांच्याकडे असलेली वागणूक आणि त्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवला आणि इथपर्यंत चांगला क्रिकेट खेळलो. बघा, किस्से भरपूर आहेत, बोलायचं पण भरपूर आहे. कारण तुम्ही माझ्या हातात एखादा माईक घ्याल ना, तर मी कधीच तो सोडणार नाही. कारण मी स्वतः समालोचन पण करायला सुरुवात केली आता हळूहळू. आता थोडं क्रिकेटपासून दूर झालो आहे, पण समालोचनमध्ये आता आलो आहे किंवा स्कोरिंग काय आहे मला बघा, माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत क्रिकेटची सेवा करत राहा. घरच्यांचा सपोर्ट, फॅमिली सपोर्ट खूप चांगला आहे. आईने कधीच विरोध केला नाही क्रिकेटसाठी. वडील होते तेव्हा मला पाठवायचे क्रिकेट खेळायला. आईने कधी विरोध नाही केला किंवा माझ्या ताईने नाही, दादाने नाही. फक्त विरोध म्हणजे खरं सांगतो एकानेच केला, ती माझी बायको. तिने मला विरोध केला कारण पहिली गोष्ट अशी आहे की तिला क्रिकेटचं काहीच माहीत. त्याच्यामुळे ती फक्त आता एकच बोलते की जरा तुम्ही जाऊ नका, पुरा बाळाकडे लक्ष द्या. बस, बाकी विरोध मला कोणीच नाही केला. माझ्या गावकऱ्यांचा मला पाठिंबा होता आणि माझ्या सर्व फ्रेंड्सचा आणि आज पण त्यांचा आहे. त्याच्यामुळे विरोधाचा प्रश्न कुठेच नाही. हा कार्यक्रम बघितल्यानंतर तुमच्या अर्धांगिनीला तुमच्यावरचं प्रेम अजून जास्त वाढेल. चालेल, थँक्यू, धन्यवाद. नवापाडा संघ चांगला खेळ करतोय आणि तुम्ही आता नवापाडा संघ खेळाल की 40+ कडे जाल? हो, तर आता मी 40+ आत्ताच या जून महिन्यामध्ये जॉईंट केला आणि या जूनमध्ये 6 इथे 2 महिन्यात मी 6 टुर्नामेंट्स खेळलो आणि 6 मध्ये मी 2 उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट बॅट्समनचे पारितोषिक घेतले. तर नवापाडा 40+ जे खेळाडू आहे त्यांचा आनंद आता द्विगुणित झालाय की आम्हाला पिंट्या दिवशी आमच्या टीममध्ये आला रेग्युलर सोडून. आणि बघा, सेवा करायची मग ती तुम्ही रेग्युलरमध्ये करा का 40+ मध्ये खेळा, तर ती तुम्हाला सेवा तुमची करायची आहे क्रिकेटमध्ये. आणि आज मी त्यांच्याबरोबर आता माझा जो उर्वरित क्रिकेट आहे तो 40+ ओपनमध्ये तर मी खेळतोच आणि 40+ नवापाडामध्ये मी खेळणार. नवापाडाचा रेग्युलर संघ, मोठा भाऊ या नात्याने त्या तरुणांना काय सांगाल? बघा, रेग्युलर संघाला मी एकच विनंती करेन, जसं मी नवापाड्याचं नाव आजपर्यंत ठेवलं या टेनिस क्रिकेटवर किंवा नवापाडा गावाला एक ओळख निर्माण करून दिली, तर माझ्या यंगस्टरला, माझ्या खाली जे टीम चालवणार आहेत, माझं एकच म्हणणं आहे, वर्षाला कमीत कमी तुम्ही एक 20 ते 25 टुर्नामेंट खेळा ग्रामीणच्या. एक आपला संघ आहे हा त्यांना दाखवा. संघ बघा, गाव आणि संघ कधी बंद होत नाही. बंद होतो तो फक्त खेळाडू किंवा त्या गावातील माणूस. त्यामुळे तुम्ही आपला संघ चालू ठेवा. बघा, यश अपयश या क्रिकेटचा भाग येतो. त्याच्यामुळे तुम्ही खेळणं बंद कराल हे चुकीचं आहे. तुम्ही खेळा. तुम्हाला काही कमी लागली तर किंवा तुम्हाला कशाची गरज लागली तर मी आहेच तुमच्या पाठीशी. तुम्हाला सल्ला द्यायला सुद्धा आहे, तुम्हाला गाईड करायला आहे. तर त्यामुळे तुम्ही क्रिकेट चालू ठेवा, हे नवापाडा संघाला मी सांगतो. विविध अग्रमार्गी स्पर्धा तुम्ही खेळलेला आहात, व्यावसायिक स्पर्धा खेळलेला आहात, तर काही स्पर्धांची माहिती? बघा, सुरुवातीला तर मी सांगेन सुप्रीमो स्पर्धा एका मानाची, आपल्या भारतातील एक अभिमानाची स्पर्धा आहे. जी स्पर्धा आम्ही खेळलो, ती आम्ही अजिंक्यपद पटकावले. ऋषिवेद्य सरांना मॅन ऑफ द सिरीज कार मिळाले, ते पण तुम्ही बघितलंय. आणि आम्हाला सुद्धा त्याच्यात मॅन ऑफ द मॅच भेटल्यात. म्हणजे प्रथम व स्मृती चषक झाला, त्याच्यात आम्ही बाईक मिळवण्याचा पराक्रम केलाय.
आमची आमदार ट्रॉफी जरी ते सिरीज आम्ही फोर व्हीलर पटकावले, म्हणजे बाईक्स पण आपण खूप पटकावल्यात. पण या स्पर्धा ज्या मानाच्या स्पर्धा आहेत, घाटला स्पर्धा असायची, चेंबूर ट्रॉफी, परत भारतातील कोलकातामध्ये आम्ही जाऊन ज्या म्हणजे मोठ्या मोठ्या मानाच्या स्पर्धा आहेत, त्या स्पर्धा मी सर्व खेळलो नाही. तर त्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट फलंदाज किंवा मॅच या ज्या ट्रॉफीज आहेत त्या सुद्धा मला मिळाल्या आहेत. त्यामुळे एक क्रिकेट खेळलो त्याचं मी भाग्य समजेन. नक्कीच तुम्ही ते समजताय आणि मला असं अपेक्षा आहे, नाही मला विश्वास आहे की नवापाडातील ग्रामीण संघ देखील असाच खेळ करत असताना विविध स्पर्धा जिंकेल आणि त्यातील खेळाडू असेच मोठमोठे पुरस्कार जिंकतील हा विश्वास आम्हाला आहे. आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बघा मित्रांनो, इथल्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये एक जण जिंकतो, एक जण शिकतो, हरत कोणीच नाही. त्यामुळे प्रयत्न करत राहा. आजचा दिवस तुमचा जरी नसला, उद्याचा दिवस 100% तुमचाच असेल. याच नोटवर आजचा कार्यक्रम आम्ही संपवतोय. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा दिग्गज क्रिकेटपटूसह आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.